जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक 11 जुलै रोजी पद्मालय सभागृहात एक विशेष आणि भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुन्हेगारांवर वचक ठेवत नागरिकांची चोरीला गेलेली मालमत्ता शोधण्यात जळगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे आज मुद्देमाल सुपूर्दगी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत चोरीला गेलेले सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी वाहने आणि महागडे मोबाईल फोन अशा लाखो रुपयांच्या हस्तगत केलेल्या मुद्देमालाचे मूळ मालकांना मान्यवरांच्या हस्ते अत्यंत पारदर्शकपणे वितरण करण्यात आले. आपली हक्काची मालमत्ता परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. याच सोहळ्याचे औचित्य साधून पोलीस तपासात अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय श्री गुलाबराव पाटील यांनी भूषवले. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय सावकारे उपस्थित होते. याप्रमाणेच जळगाव जिल्ह्यातील सर्व सन्माननीय विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. जिल्हा पोलीस दलाच्या या कौतुकास्पद मोहिमेमुळे पोलिसांबद्दलचा जनतेतील विश्वास अधिक दृढ झाला आहे.